नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। दैनिक युवक आधारच्या पहिल्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा खांदेश्वर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, पनवेल वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, प्रणिता फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर, दिशा महिला मंचच्या संस्थापिका नीलम दाते आंधळे, महिला बचत गटाच्या प्रमुख स्वप्ना साखरे, डॉक्टर शुभदा नील, सामाजिक कार्यकर्ते बबन बारगजे तसेच दैनिक युवक आधारच्या मुख्य संपादिका भारती संतोष आमले यांच्या हस्ते करण्यात आला। 1 वर्षापासून वृत्तपत्राच्या स्पर्धेत दैनिक युवक आधारची घोडदौड सुरू केली होती। दैनिक युवक आधार अति कमी वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले आहे। या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार दैनिक युवकचे महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख प्रदीप पाटील, स्टार पनवेलचे संपादक अनिल राय, लोकमतचे पत्रकार मयूर तांबडे, पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरगुडे, रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे, पत्रकार सोनल नालावडे, यूथ महाराष्ट्र संपादिका दीपाली पावसकर, पत्रकार आनंद पवार, भारतीय माजी सैनिक समीर दुंद्रेकर, उसार्ली ग्रामपंचायतीचे लेखनिक किरण भगत, दत्तकृपा बिल्डर्स सूरज भगत, दैनिक युवक आधारचे रायगड प्रतिनिधी मनोहर भोईर, पत्रकार रणिता ठाकूर, पत्रकार सायली साळुंके, पत्रकार आरती सुरवसे, पत्रकार उमाकांत पानसरे, दैनिक युवक आधारचे कार्यकारी संपादक सुरेश भोईर, उपसंपादक विलास गायकवाड, सहसंपादक मुकुंद कांबळे, निवासी संपादक राकेश पाटील, कोकण विभागातील प्रतिनिधी प्रमुख विजय दुंद्रेकर, पनवेल तालुका प्रतिनिधी निजाम सय्यद, संपादक संतोष आमलेसर आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। वतीने दिनदर्शिकेचं प्रकाशन होत आहे आणि या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालेलं आहे। दैनिक युवक आधारला 1 वर्ष मागील 1-1.5 महिन्यापूर्वी पूर्ण झालं। तर दैनिक युवक आधारचा प्रवास हा असाच पुढे चालत राहो। दैनिक युवक आधारच्या नावातच आधार आहे, तो जनसामान्यांचा आधार बनलेला आहे आणि असाच पुढे सर्व जनसामान्य बहुजनांच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातील याची शाश्वती मी देतो, कारण मी देखील त्याचा एक भाग आहे। संतोष आमले माझे चांगले मित्र आहेत आणि एक संपादक कसा असावा त्याचं उदाहरण ते आहेत, कारण जे मला पत्रकारितेत 12 वर्ष झाली पण जे आम्ही करू शकलो नाही ते संतोष आमले यांनी करून दाखवलेलं आहे। त्यामुळे आपला मित्र पुढे जातोय तर त्याला प्रोत्साहन कसं द्यायचं हे आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती हो दैनिक युवक आधारची, यासाठी माझ्याकडून शुभेच्छा। धन्यवाद।